या मालिकेच्या शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे कोर्टामध्ये खटला चालू आहे आणि खटला चालू असताना भूमी आकाशने कशा प्रकारे रागिणीला त्रास दिला किंवा भूमी आकाशने कशा प्रकारे रागिणीच्या बाबतीत आता हा सगळा प्रकार केलाय हे सांगून गायधने वकील आता इकडे रागिणीच्या बाबतीत भूमी आणि आकाशला अटक करायला सांगत आहेत। त्यावरती मग आता रावराणे वकील सांगतायत तुम्ही कोणत्या बेसवरती त्यांना अटक करायला सांगताय, कारण मुळातच ज्यांच्या खुनाचा आरोप आहे त्यांच्या खुनाचा आरोप असलेली व्यक्ती जिवंत आहे आणि जर ती व्यक्ती जिवंत आहे तर मला एक प्रश्न पडलेला आहे की तो सापळा कुणाचा होता, कारण त्या सापळा त्या DNA मॅच कसा काय झाला आणि तो सापळा तिथे आला कसा, हे अनेक प्रश्न आहेत। यावरती गायधने सांगायला लागतात म्हणजे तुम्ही कितीही बोललात ना तरी गोष्टी बदलत नाहीयेत, तुम्ही या सगळ्यामध्ये जे काय बोलताय त्यामुळे आकाशभूमी अजिबात गुन्हेगार नाहीयेत, उलट आकाशभूमी तर गुन्हेगार नाहीच आहेत पण रागिणी पटवर्धन या मात्र गुन्हेगार आहेत हे सिद्ध होतंय। कारण कसं आहे ना, आतापर्यंत त्यांच्यावरती अनेक चार्जेस लावले गेलेले आहेत, त्यांच्यावरती जे चार्जेस लावले गेले त्यानुसार जर आपण बघायला गेलं तर त्या इथून पळाल्या होत्या, ते पोलिसांनी त्यांना आता पकडू नये म्हणूनच ना मग रागिणी पटवर्धन यांच्यावरती जे काही सगळे चार्जेस आहेत ना त्या चार्जेसचा पुन्हा एकदा विचार केला जावा, कारण आकाशभूमी हे मुळातच गुन्हेगार नाही आहेत। आणि खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन यांच्या विरुद्ध जे काही पुरावे आता होते ते पुरावे सगळे नष्ट झालेले आहेत, कारण एव्हिडन्स जळालाय। कसं काय हे शक्य आहे, कारण ज्या वेळेला आपण पाहायला गेलं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी अशा घडल्या की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही झाली की रागिणी पटवर्धन यांनी सरेंडर केलं, सरेंडर केल्यावरती मग रागिणी पटवर्धन यांनी सरेंडर केल्यानंतर ते एव्हिडन्स जळाले। हे साधं सोपं नाहीये, यात रागिणी पटवर्धन सुद्धा आता इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे। यावरती गायधने म्हणतात कसं काय, एखाद्या आरोपीवरती गुन्हा दाखल झालेला नाहीये म्हणजे एखाद्या आरोपीवरती गुन्हा दाखल झालाय फक्त किंवा त्याने अजून गुन्हा केलेला नक्की झालेलं नसलं तर आपण त्याला गुन्हेगार नाही मानू शकत। यावरती रावराणे वकील म्हणतात जे तुम्ही आता रागिणी पटवर्धन यांच्याबद्दल बोलताय तेच तुम्ही आता आकाशभूमी यांच्याबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे। काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या आता आशिलाला जर गुन्हेगार मानायचं नाही तर आकाश आणि भूमीला कसे तुम्ही गुन्हेगार मानताय, त्यांनी सुद्धा काहीच केलं नाही, त्यांचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये। यावरती मग आता गायधने सांगायला लागतात कसं नाहीये, या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा कोर्टाने त्यांना रागिणी पटवर्धन यांना मारण्याच्या आरोपाखाली किंवा अटेम्प्ट टू मर्डर या आरोपाखाली अटक केलंच पाहिजे। इकडे नाटक करायला रागिणी आता बाहेर आलेली आहे। ज्या वेळेला नाटक करत रागिणी आले आणि ती सांगते मला कोर्टासमोर काही गोष्टी बोलायच्या आहेत, मला याची परवानगी देण्यात यावी। यावरती आता इकडे कोर्टामध्ये रागिणी पटवर्धन यांना आता बोलण्यासाठी परवानगी देण्यात येते। रागिणी येते आणि ती सांगायला लागते खरं सांगायचं तर आता मी अनेक गुन्हे केलेले आहेत असं नाहीये, पण मी कुणालाही त्रास नाही दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश महाजन यांचे वडील माझे दादा गेल्यापासून मी सगळा बिझनेस सांभाळला, या घराची सगळी धुरा मी माझ्या हातात घेतली आणि या घराची धुरा हातात घेत असताना मी एक गोष्ट केली आणि ती म्हणजे मी प्रामाणिकपणे सचोटीने सगळं सांभाळलं। जर का मी प्रामाणिकपणे आणि सचोटीने सगळं सांभाळत आलेली आहे तर या सगळ्यामध्ये मला आता म्हणजे मला या सगळ्यामध्ये माझी बाजू मांडण्याची संधी मिळायला पाहिजे। कारण काही झालं ज्या वेळेला आकाशचं लग्न झालं ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने आता भूमी महाजन या माझ्या आयुष्यात आल्या आणि त्या मला त्रास द्यायला लागल्या। त्यांचं लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलून गेल्या आणि लग्न झाल्यानंतर मग खऱ्या अर्थाने मी या कचाट्यामध्ये अडकले, त्यांच्या या कचाट्यामध्ये अडकून आता मी पूर्णपणे हे झालेली आहे। खरं सांगायचं तर आता त्यांनी माझ्यावरती खोट्या केस लावल्या, खोट्या केस लावून मला या सगळ्यामध्ये अडकवलं, या सगळ्यामध्ये अडकवून त्यांनी आता माझ्यावरती म्हणजे खूप मोठी हे केली, खोटी केस टाकली आणि त्यावरती मग आता रावराणे वकील सांगायला लागतात हो त्यांनी तुमच्यावरती खोटी केस टाकली असली ना तरी मग पोलिसांच्या तावडीतून पळालात का, पोलीस ज्या वेळेला तुम्हाला पकडायला आले तेव्हा तुम्ही पळालात का। त्यावरती ती सांगते हो माझी ती चुकी झाली, मी घाबरले, भूमीने मला नको त्या केसेसमध्ये अडकवलं होतं, पोलिसांच्या भीतीने मी घाबरले आणि मी तिकडून पळाले। त्यानंतर
त्यानंतर मी ठरवलं होतं की मी सरेंडर करून या सगळ्यामध्ये आता विचार करत होते की काहीही झालं तरी सुद्धा मी आता स्वतःला पोलिसांच्या हवाली करीन. पण मी स्वतःला पोलिसांच्या हवाली करण्याच्या आधीच या लोकांनी मला पकडलं. मला पकडून आता इकडे मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी जखमी अवस्थेमध्ये स्वतःचा जीव वाचवत बसले आणि मग मी एका आश्रमामध्ये आले. त्यानंतर मला कळलंच नाही जखमी अवस्थेमध्ये मी कुठे पडले. मी कोमामध्ये बरेच दिवस होते. कोमामध्ये पडून आता मी फक्त आणि फक्त माझंच हे करत होते. माझा 6-7 महिन्यापूर्वी मी कोमामधून शुद्धीवरती आले. शुद्धीवरती आल्यावरती मग मला लोकांनी सांगितलं की माझ्यासोबत काय घडलं होतं ते. माझ्यासोबत जे काही घडलं होतं ना ती गोष्ट महाभयंकर होती आणि त्याचमुळे मी आता या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होते. कोमामधून बाहेर आल्यावरती मग मी ठरवलं की मी पोलिसांच्या हवाली होईन. पण त्यावेळेला सुद्धा माझी या लोकांनी पाठणकही सोडली नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की मला न्याय मिळावा. मी काहीही केलेलं नाहीये. मला एक संधी देण्यात यावी असं मला वाटतंय. यावरती आता रावराणे वकील म्हणतात ही तुम्ही आत्तापर्यंत केलेले गुन्हे कसे काय जळाले. रागिणी म्हणते मला याच्याबद्दल खरंच काही माहीत नाहीये. मी खरं सांगते की कोर्टाने या सगळ्यामध्ये माझी बाजू ऐकून मला एक संधी द्यावी. मी खरंच काही केलेलं नाहीये. त्यावरती मग आता लगेचच इकडे रावराणे वकील सांगायला लागतात की मला काय वाटतं रागिणी पटवर्धन यांची चौकशी करण्यासाठी आता आम्हाला एक दिवस त्यांची कस्टडी घेण्यात यावी. एक दिवस त्यांची कस्टडी मिळाली तर आम्ही त्यांची नीट चौकशी करू शकतो. रावराणे वकिलांनी हे म्हटल्यावरती गायधने वकील सांगतात ठीक आहे मग आम्हाला आकाशभूमी यांची सुद्धा कस्टडी मिळायला पाहिजे. जर आकाशभूमी यांची कस्टडी एक दिवसाची, रागिणी पटवर्धन यांची जर का एक दिवसाची कस्टडी मिळणार असेल तर आम्हाला आकाशभूमी यांची सुद्धा एक दिवसाची कस्टडी मिळायला पाहिजे असं आम्ही कोर्ट सांगतं. ठीक आहे एक दिवसाची रागिणी पटवर्धन आणि एक दिवसाची आकाशभूमी यांची आता कस्टडी तुम्हाला देण्यात येत आहे. आणि त्यानंतर मग ते आता गायकवाडांना विचारतात. गायकवाडांना विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि गायकवाडांनी सुद्धा आता तीच रिक्वेस्ट केली की एक दिवस रागिणी पटवर्धन यांना आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्यांची चौकशी करून सगळं तुम्हाला कळवतो. आणि त्यानंतर मग आकाशभूमी रागिणी या सगळ्यांना एक दिवसाची कस्टडी झाली. भूमीला पण धक्का बसलाय. आत्ता तर कोर्टातून ती बाहेर आली होती पण या सगळ्यामध्ये याच्या पुढे सुद्धा तिला आता धक्काच बसलेला असतो. त्यानंतर मग आता रागिणी म्हणते काय कसा वाटला माझा डाव. मला कोर्टाची कस्टडी मिळण्यासाठी हे प्रयत्न करताय ना. माझ्यासाठी जसे प्रयत्न करताय ना त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा आता मी सोडणार नाहीये. तुम्ही जे काही करताय ना त्यामध्ये तुम्ही आता अडकतच जाणार आहात. यावरती भूमी म्हणते ठीक आहे तुम्ही आम्हाला अडकवण्याचा जो काही प्रयत्न करताय ना तो प्रयत्न सुद्धा आता मी हाणून पाडणार आहे. तुम्हाला काय वाटलं तुम्ही आम्हाला कोणत्याही केसमध्ये अडकवू शकाल का. यावरती लगेचच रागिणी सांगायला लागते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुला अपूर्वाच्या केसमध्ये अशी काही अडकवेन ना आणि आता माझ्या खुनाचे प्रयत्न केल्याच्या केसमध्ये आणि अपूर्वाच्या केसमध्ये जर तुला अडकवलं नाही ना तर नाव नाही सांगणार मी असं म्हणत ती आता तिच्यावरती करते. यावरती ती सांगते ठीक आहे काही नाव सांगू नका. मला नाव बदलायची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला सांगते की जर का मी तुमचा डाव नाही उधळून टाकला ना तर मी नाव बदलेन. यावरती ती म्हणते नाव बदलायची तयारी ठेव. यावरती भूमी म्हणते नाव बदलायची तयारी तर तुम्ही ठेवली पाहिजे. नाव तर तुम्ही बदलायचं आहे ना. म्हणजे मुळातच काहीही झालं तरी सुद्धा हे नाव बदलण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्हीच बदललत ना नाव. साध्वी म्हणून नाव कोणी ठेवलं. यावरती ती म्हणते बोल ग किती बाता मारायच्या त्या बाता मार. पण काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुझ्या बाता या तुझ्याचकडे राहणार आहेत. म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुझ्या बाता या तुझ्याचकडे राहतील आणि मी मात्र या सगळ्यामध्ये सुटणार आहे. तुला चॅलेंज देते की मी या सगळ्यातून सही सलामत सुटेन आणि सही सलामत सुटून आता मी या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांनाच अडकवेन. भूमी सांगते ठीक आहे अडकवा. तुम्हाला जे काही करायचं ते करा पण या सगळ्यामध्ये मी यावेळेला हार मानणार नाही. ज्याच्या पाठीशी देवाचा हात असतो ना तो माणूस काहीही करू शकतो. यावरती ती सांगायला लागते तुझ्या पाठीशी देवाचा हात आहे ना मग देवाने आत्तापर्यंत का नाही वाचवलं तुला. असं म्हटल्यावर ती भूमी सांगते तुम्ही नका देवाचं सांगू. ज्या माणसाच्या पाठीत देवाचा हात आहे ना त्यांना समजतं की काय असतं ते. तुम्हाला कधीच हे काही कळणार नाहीये. असं म्हणत दोघींची एकमेकांशी बाचाबाची चालू आहे आणि त्यावरती आकाश म्हणतो देवाच्या माणसांना देव नक्कीच रक्षण करतो तुझ्यासारख्या माणसांना नाही करत. असं म्हणत आता इकडे तो तिला
बोलत आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे पत्रकारांना अचानकपणे खबरबात लागलेली आहे आणि धावत पळत पत्रकार तिकडे आता आलेले आहेत. ज्या वेळेला पत्रकार तिकडे आले त्यावेळेला मग आता हे दोघही जण गडबडलेली आहेत. पत्रकार रागिणीला विचारतायत, रागिणी मॅडम तुम्ही जिवंत कशा, तुम्ही या सगळ्यामध्ये जिवंत राहिलातच कशा? यावरती रागिणी आता इकडे सांगायला लागते, मी या सगळ्यामध्ये जिवंत आहे कारण माझा देव माझ्या पाठीशी आहे. जे वाक्य भूमी आता बोललेली आहे तेच वाक्य रागिणी बोलते आणि रागिणीच्या या प्रश्नामुळे उत्तरामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे आता इकडे सगळेच जण तिला बोलतायत आणि त्यावरती ती सांगते, कसं आहे ना, मला मारण्याचा खूप प्रयत्न झाला पण मी जिवंत आहे. यावरती पत्रकार म्हणतात, पण तुम्ही पळालात का मग या सगळ्यामधून? यावरती ती सांगते, मी या सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत कोर्टामध्ये जी उत्तरं दिलेत ती उत्तरं तुम्ही बघा आणि त्या उत्तरावरून तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी कोर्टामध्ये जे काही सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी आता इकडे तुम्हाला परत मी सांगू इच्छित नाहीये, माझी तेवढी मनस्थिती नाहीये. यावरती ती बाई सांगायला लागते, असं कसं तुम्ही पत्रकारांना अशी उत्तरं देऊ शकत नाहीयेत? काहीही झालं तरी पत्रकार हे आता आधारस्तंभ आहेत समाज व्यवस्थेचा आणि तुम्ही त्यांच्याशी असं उद्धटपणे बोलू शकत नाही यात. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आता मला या सगळ्यामध्ये उत्तर द्या. यावरती ती सांगते, हे बघा तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला कोर्टामध्ये मिळतील. जे काही कोर्टामध्ये चालू आहे त्यानुसार त्याची उत्तर तुम्हाला दिली जातील असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये बोलत आहे आणि ती सांगते, माझी बाजू सत्याची आहे, मी सत्याच्या बाजूने ठामपणे उभी राहणार आहे. काहीही झालं तरी माझी सत्याची बाजू मी सोडणार नाहीये असं म्हणत रागिणी ठामपणे आपली बाजू मांडत आहे आणि रागिणीने त्या पत्रकारांना आता इकडे परतवून लावले. पण भूमी सांगत आहे, जे सत्य आहे ना ते समोर येणारच आहे. काहीही झालं तरी सुद्धा सत्याचा उलगडा होणारच आहे आणि त्यामुळे रागिणी पटवर्धन यांनी आता काय काय गुन्हे केलेत ते सगळे समोर येणार आहेत. रागिणी पटवर्धनचा कच्चा चिठ्ठा आता इकडे क्लीन होणार आहे असं म्हणत भूमीने मात्र आता इकडे रागिणीला चांगलाच फटकारा दिलेला आहे. रागिणी चांगलीच घाबरलेली आहे. त्यानंतर मग आता इकडे ज्या वेळेला कस्टडीमध्ये भूमी आणि आकाश आहेत त्यावेळेला आता इकडे त्यांना गायकवाडांनी सांगितले, आपण एक काम करूया, क्षितिजाला त्या बाईने किडनॅप केलं होतं आणि क्षितिजाने जर लहान मुलं खोटं बोलत नाहीयेत त्यामुळे क्षितिजाने जर कोर्टामध्ये साक्ष दिली की तिला किडनॅप करणारी ही रागिणी पटवर्धनच होती तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला आता एखादा चान्स तरी मिळू शकतो की आपण रागिणी पटवर्धन हिला अडकवण्यासाठी. तर तुम्ही जर का या सगळ्यामध्ये विचार केलात तर तुम्हाला एक संधी नक्कीच मिळेल रागिणी पटवर्धन हिला अडकवण्यासाठी. तर तुम्ही या संधीचं सोनं करावं असं मला वाटतंय. तर एकदा तुम्ही क्षितिजाला बोलण्यासाठी सांगा असं म्हटल्यावरती मग आता क्षितिजाचं हे करण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे गायकवाड आणि गायकवाड क्षितिजाला म्हणतायत, क्षितिजा बाळा तू घाबरू नकोस, जे काही असेल ते मला खरं खरं सांग. म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुला किडनॅप करणारी बाई ही होती का असं म्हटल्यावरती मग आता क्षितिजा ते सगळं पाहते, क्षितिजा फोटो पाहते आणि हो सांगते, याच बाईने मला किडनॅप केलं होतं. क्षितिजाच्या बोलण्यामुळे आता मात्र रागिणी या सगळ्यामध्ये अचूक अडकणार आहे आणि अडकलेल्या रागिणीला मात्र आता पकडण्यासाठी मोठा सबळ पुरावा मिळालाय. तर रागिणी सांगते आता काय करायचंय. त्यावरती तिला गायधने वकील सांगतात, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काहीही असेल ना तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता सत्य शोधून काढायचं आणि मी एक युक्ती सांगतोय ना ती युक्ती आपण कामाला आणायची आहे असं म्हणत आता इकडे गायकवाडांनी हिला काय नक्की सांगितलंय किंवा आता गायधनेंनी रागिणीला काय नक्की पर्याय दिलाय येणाऱ्या भागात कळणार.